दात है तो बात है। मित्रांनो, दात जर असतील तरच तुम्हाला व्यवस्थित खाता येईल। अशीच एक समस्या घेऊन एक पेशंट आमच्याकडे आले आणि पेशंट पण कुठून आली तर गोव्यावरून आले। त्यांना फेसबुक आणि इन्स्टाचा रेफरन्स मिळाला होता, त्याचप्रमाणे त्यांच्या आमच्या संपर्कातलं एक त्यांचं पेशंट जे होतं त्याची आम्ही ट्रीटमेंट केली होती। पेशंट आमच्याकडे आले तर आता तुम्हाला साईडला दाखवल्याप्रमाणे त्यांच्या दातांची कंडिशन अतिशय भयावह होती। या लेडीज होत्या, त्या त्यांचा पूर्ण चेहरा मी दाखवू शकत नाही, पण त्या जेवण कसं करत असतील, त्यांना काय समस्या येत असतील त्याची तुम्हालाही जाणीव होत असेल। पाहिल्यावर तर आम्ही खूप चकित झालो की त्यांना पहिले प्रश्न विचारला, मॅडम तुम्ही जेवण कसं करता, तुमचं वय काय? तुमचं वय होतं फक्त 45 वर्ष। प्रकृती जर पाहिजे तर पूर्णपणे खालावलेली, खाण्यासाठी कुठल्याच प्रकारे दात कुठेच टेकत नाही। कशा परिस्थितीत खात असतील याचा मला थोडा अंदाज आला आणि खरंच वाईट वाटलं की याच्यासाठी आपण निश्चित काहीतरी करायला पाहिजे। त्या पेशंटचे आम्ही एक्सरे केले। एक्सरेत असं दिसलं की सगळ्या दातांच्या वरच्या ज्या हिरड्या आहेत आणि हिरडीच्या खालचे जे बोन आहे, जो आपल्या दाताचा सपोर्ट आहे, ते पूर्णपणे गेलेला आहे। त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व दात काढावे लागतील। आतून तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्या हिरड्यांमधनं खूप पण येतो आणि थोडीशी हिरड्यांना सूज पण आहे, हिरड्यांना लालसरपणा आलेला होता। त्यांचं रक्त ज्यावेळेस आम्ही चेक केलं तर साखरेचं प्रमाण पण थोडं बहुत वाढलेलं होतं। आमच्या फिजिशियनशी आम्ही कन्सल्ट केलं, असं लक्षात आलं की त्या जे जेवण करतात ते न चावताच खातात, म्हणजे फक्त गिळतायत जेवण, त्यामुळे त्यांना अन्न पचत नाही आणि परिणामी काय होतंय की त्यांची रक्तातली साखरही वाढते, पोट भरत नाही, पोषण भेटत नाही, त्याच्यामुळे शरीर पण त्यांचं व्यवस्थित राहत नाही। आता ही अशी परिस्थिती असताना त्यांना आम्हाला दात द्यायची होती आणि पेशंट तर बाहेर जाऊन म्हणजे गोव्यावरून आले होते, तर ते एक साधारण 8 दिवस थांबतो अशा पद्धतीने त्या आलेल्या होत्या। पहिल्यांदा मी त्यांचे एक्सरे केले, ब्लड रिपोर्ट्स केले, आमचे जे फिजिशियन्स आहेत त्यांच्याशी आम्ही सगळी सल्लामसलत केली, पेशंटचं चेकअप केलं। त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, या पेशंटला बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं नाही, तर आपण यांची निश्चित सर्जरी करू शकतो। तर आमचा सर्जरीचा दिवस ठरला। त्यांना आधी सर्व कल्पना दिली, किती खर्च लागेल, कोणत्या प्रकारचे दात येतील, किती दिवस लागतील, कशा प्रकारे आणि कोणत्या कोणत्या टप्प्याने आपण काम करणार आहोत हे सर्व पेशंटला आम्ही सांगितलं। त्यानंतर आम्ही त्याची सर्जरीची सुरुवात केली। पहिल्या दिवशी सगळे दात काढून टाकले आणि जी जागा होती हिरड्यांची ती सगळी स्वच्छ केली, औषधांनी व्यवस्थित ते धुवून घेतलं। ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या हिरड्या ज्या एक्सेस होत्या त्या कट करून टाकल्या। ते स्वच्छ झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण लगेच तिथे स्क्रू बसवले। एक स्क्रू बसवल्यानंतर त्याची व्यवस्थित रचना ठीकठाक केली, काही जर वाकड्या असेल तर ते सरळ करण्याचा थोडाफार प्रयत्न केला आणि त्यांचे माप घेतले। हे माप आणि एक टेंटेटिव्ह उंचीचं माप हे सर्व आपण लॅबला पाठवलं। आपली जी लॅब आहे या इम्प्लांट्स वरचे दात बनवण्यासाठी ती अद्ययावत आहे आणि त्या लॅबमध्ये फक्त हे इम्प्लांटचीच कामं होतात। त्यानंतर 2 दिवसानंतर ते जे आपल्याला जे फायनल दात बसवायचे आहेत त्याचं मेटल फ्रेमवर्क आपल्याकडे लॅबमधून बनवून आलं। त्याप्रमाणे आम्ही इम्प्लांटची उंची काहीची कमी केली, काही जे इम्प्लांट तिरके होते त्यांचा एक्सेस भाग जो होता तो कमी केला आणि हे जे मेटल फ्रेमवर्क आहे त्याच्यावर फीट बसवलं। ते फीट बसवल्यानंतर आपण त्याची फायनल उंची म्हणजे वरचा दात किती दिसायला पाहिजे आणि किती उंच हवा, त्याचप्रमाणे खालचा दात किती दिसायला हवा आणि किती उंचीचा हवा याची जे मोजमाप आहे ते केले। त्यानंतर त्यांच्या स्किनला जो कलर सूट होईल तो सिलेक्ट केला आणि त्यांना दाखवलं की ह्या कलरचे साधारण आपले दात येतील। त्याही त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मला हे चालतं। हे सर्व जे मटेरियल आहे म्हणजे जे मेटल फ्रेमवर्क आहे, उंचीचं जे माप आहे, हे सर्व परत लॅबला पाठवलं। लॅबवर त्याच्यावर 2 दिवस काम झालं आणि 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी आपल्याला ते दात सगळे तयार होऊन आले। तयार होऊन आल्यानंतर आम्ही काय केलं, त्याचं व्यवस्थित इन्स्पेक्शन केलं। ते तयार झालेले दात कुठे पेशंटला टोचतील अशी जर शक्यता असेल तर ते आत्ताच रूल आउट करणं गरजेचं होतं, पण तसं कुठेच नव्हतं। सगळे भाग फिनिश व्यवस्थित पॉलिश होते, दात एकमेकांवर टेकत होते। त्यानंतर मग आम्ही पेशंटला बोलवलं, त्यांना ते दात दाखवले, म्हणजे बसवायच्या आधीच दात दाखवले की हे दात आहेत, आपण हे बसवणार आहोत। काय होतं की आपल्याला कधी कधी भीती असते की आपण जे कृत्रिम दात बसवतो आहोत हे म्हणजे त्याची शंका असते, अशी असते की हे कोणा दुसऱ्या पेशंटचे असतात का किंवा दुसरीकडचे काढलेले असतात का, तर तसं बिलकुल नसतं। हे पूर्णपणे प्रत्येकासाठी आपल्याला नवीन तयार करावे लागतात। ते आम्ही सर्व पेशंटला दाखवले, त्याही खुश झाल्या। त्यानंतर आम्ही ते एकदा सिमेंट न लावता ट्रायल करून पाहिले, दात व्यवस्थित बसतायत, फिटिंग व्यवस्थित आहे याची खात्री केली। त्यांना बिस्किट खायला लावलं, नेहमीप्रमाणे आपण जसं आपल्या प्रत्येक इम्प्लांटच्या पेशंटला बिस्किट खायला लावतो तसं बिस्किट खायला लावलं। थोडा वेळ त्यांना बसवलं, काही शब्द बोलायला लावले,
पेपर वाचायला लावला, त्यांना थोडं कम्फर्टेबल केलं, त्यांना व्यवस्थित वाटलं. त्यानंतर ते प्रोसेसेस परत एकदा काढलं, स्वच्छ केलं, इम्प्लांट जिथे बसवलेले होते ती जागाही परत स्वच्छ केली आणि नंतर ह्या प्रोसेसेसला आपण सिमेंट लावलं आणि सिमेंटच्या साहाय्याने ते दात फिक्स केले. त्यानंतर एक दिवस पेशंट इथे पुण्यामध्येच थांबला आणि त्यानंतर गोव्याला गेले. आता साधारणतः 1 महिना झालाय, पेशंट व्यवस्थित खातोय, काहीही अडचण नाही आणि त्यांनी एकदम छान स्माइल वाला फोटो आम्हाला पाठवला. खरंच ते खूप छान वाटलं. असं जर कोणी आपल्या संबंधित जर व्यक्ती असतील ज्यांना खाण्याच्या समस्या असतील, त्यांचे दात हालत असतील, काहींना तंबाखूची सवय असतात, त्याच्यामुळे दात खराब असतात, असे जर कोणी पेशंट असतील तर निश्चित आपल्याकडे पाठवा. आपण त्यांच्यासाठी कायमस्वरूपीचे दात 4च दिवसामध्ये निश्चित करू शकतो. मित्रांनो, दात आहे तो बात.